नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी जरांगे पाटील यांच्या संदर्भात। साताऱ्यामध्ये भर सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांना भोवळ आली। सततच्या सुरू असणाऱ्या दौऱ्यांमुळे जरांगेंना अशक्तपणा जाणवत होता। तब्येत बिघडल्यामुळे डॉक्टरांकडून आता सध्या जरांगेंवर उपचार सुरू आहेत। 24 तास आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी जरांगे पाटलांना दिला आहे। आज साताऱ्यामध्ये जरांगे पाटलांची शांतता रॅली होती। सभा सुरू असतानाच जरांगे पाटलांना भोवळ आली। जरांगे पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलाय। साखरेचं प्रमाण त्यांच्या कमी झालेलं आहे। ॲक्च्युली हे सगळं त्यांच्या अतिरिक्त केलेल्या कुपोषणाचा हा परिणाम दिसून येतो त्यांच्या शरीरावर। त्यामुळे आपण त्यांना सल्ला विश्रांतीची तुम्ही काय सल्ला दिलेला आहे? त्यांना पूर्ण विश्रांती पाहिजे। 24-48 तास पूर्ण विश्रांती लागेल आणि त्याच्यात त्यांची प्रकृती स्थिर होईल। साताऱ्यामध्ये सभेदरम्यान जरांगेंना भोवळ। साताऱ्यात शांतता रॅलीच्या सभेदरम्यान मनोज जरांगे पाटलांना भोवळ आल्यानंतर जरांगेंवर डॉक्टरांकडून उपचार। 7 ऑगस्ट पासून जरांगेंचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा। 7 ऑगस्टला जरांगे पाटलांची सोलापूरमध्ये पहिली सभा झाली। 8 ऑगस्टला सांगली जिल्ह्यामध्ये जरांगेंची सभा पार पडली। 9 ऑगस्टला कोल्हापूरमध्ये जरांगेंची सभा झाली। आज साताऱ्यामध्ये जरांगेंची सभा सुरू असतानाच त्यांना भोवळ आली।